प्रेक्षकांनो नमस्कार. एडियन बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं मी अक्षय मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या संपूर्ण दिवसभरात घडलेल्या ठळक घडामोडींवर. रोज रोज औरंगजेब कबर, ज्याला कबरीवर जायचे त्याला जाऊ द्या. गारपीट नुकसान भरपाईचं काय? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारला प्रश्न. औरंगाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून विनोद पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा रामनवमीच्या मुहूर्तावर करणार. एडियन राजकीय विश्लेषकांचा रिपोर्ट. आता बघूया सविस्तर बातम्या. आता मुस्लिम समाज शिवसेनेसोबत आहे. शिवसेनेचे खानाच्या नावाला नाही तर प्रवृत्तीला विरोध असल्याचं प्रतिपादन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केलं. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवरती आपली भूमिका मांडली आहे. तुमचे उमेदवार चंद्रकांत खैरे असं म्हणाले की खानबाणाचं राजकारण आता संपलेलं आहे. संपलं ना, कोण नाही मध्ये कबूल करतो आम्ही की आता मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात शिवसेनेसोबत आलेला आहे. आम्ही सांगितलं खान प्रवृत्तीला आमचा विरोध आहे, खानाला नाही. कारण खानाच्या नावावर काही लोक देशविघातक राष्ट्रविरोधी कृत्य करतात. त्या प्रवृत्तीला आज पण विरोध आहे ना आमचा. त्या प्रवृत्तीला विरोध नाही अशातला कोण सांगितलेलं? ती जी प्रवृत्ती त्याला विरोधच आहे. पण मुस्लिम आणि हिंदू जर गळ्यात गळा घालून जर काम करत असतील, या देशाची लोकशाही मजबूत करत असतील आणि उद्धवजीच्या नेतृत्वाखाली हे होत असेल तर याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गेल्या 25 वर्षांपासून मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरून हा प्रश्न बाळासाहेबांनी विचारलेला होता. काय तुम्हाला खान पाहिजे की बाण पाहिजे? बरोबर आहे ना. त्यावेळेस या शहरामध्ये मुस्लिम समाजाची एक धार्मिक उन्माद होता. ज्या शिवसेना प्रमुखांनी प्रश्न विचारला त्यावेळेस इथं या संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाजाचा एक उच्छाद होता. मुस्लिमांची गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर होती. काही गुंडांची ती शिवसेनेने त्यावेळेस संपवलेली आहे आणि म्हणून त्या शिवसेना प्रमुखांनी हा प्रश्न विचारलेला आहे. त्यात काय चूक आहे? आता संपलं खान आणि बाण. हे पहा, आम्ही सांगितलं खानच्या प्रवृत्ती जी आहे तिला आमचा विरोध आहे, मुस्लिमांना विरोध नाही. सुस्पष्टपणे सगळ्यांसमोर सांगतो. पण यावर तुमच्या विरोधकांकडून म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते म्हणतायत की तुम्ही आता मतासाठी लाचार झालेला आहात. तुम्ही हिंदुत्व म्हणत होते, आता हे तुमचं लाचार हिंदुत्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा फार कडवट हिंदुत्वादी, त्याच्या मांडीला मांडी लावून असता आम्हाला शिकवायची गरज नाही. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले तर ते आदर्श होते असं ते म्हणाले. हे पण आता नेहमी ते औरंगजेब काढण्यात काय अर्थ नाही. रोज औरंगजेबाच्या कबरीवर गेले, औरंगजेबाच्या कबरीवर गेले. हे काय म्हणण्याला काय करा? रोज ती काय नुसतंच कोणतरी न्यूज बनवण्यासाठी ते औरंगजेबची कबर करत असतं. नाही, पण तुमचं असं म्हणणं आहे का एकदा ती कबर बंद करण्याचे करून द्या, सगळ्यांना दर्शन घेत करून द्या, काय करायचं? ते टुरिस्ट प्लेस आहे आपल्या इथलं. आपल्या इथलं टुरिस्ट प्लेस आहे, त्याला काय धार्मिक थोडी आपण समजतो. सगळे आता जात होतो ना. तुम्ही लहानपणी आम्ही ट्रिपला गेलोच आहे ना तिथं. नाही गेलं सांग बरं, कोण नाही गेलं त्याच्यातलं बसले? सगळे गेले. तुम्ही आता एका आम्ही काय दर्शन करायला जातो की झोपायला जातो का डोकं टेकवायला जातो? पाहायला जातो त्याला काय नाही. तर पण ते हे सारखं होऊ नये, याच्या बातम्या होऊ नये आणि हे उगाच चर्चेचा विषय होऊ नये म्हणून एकदाच खुलं करा. मला असं वाटतं, मला वाटतं याच्याविषयी उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकदा सुस्पष्ट भूमिका मांडलेली. तीच ती औरंगजेबाची कबर, तिच्या गेलं. ज्याला जायचं त्याला जाऊ द्या, आपल्याला काय करायचं त्याच्याशी? अफसर खानला आवडतात ते तर जाऊ द्या. पण आम्ही उद्धवजीनेच या संस्थेमंडळावर सांगितलेलं आहे की आम्हाला जो काश्मीरमध्ये लढणारा औरंगजेब प्रिय आहे, हा संभाजी महाराजाचा छळ करणारा औरंगजेब आम्हाला प्रिय नाही. ही भूमिका आमची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला केंद्रात 10% आरक्षणाचा शब्द द्यावा तरच मी तुमच्या सोबत येईल अशी अट होती, असा खुलासा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी एडियन सोबत बोलताना केलाय. आवाज थोडा बसलाय, प्रचाराची रणधुमाळी आहे. मित्र, आज एक अंतर्मनातली गोष्ट सांगायची आहे. आज मला 2 हार्ट अटॅक येऊन गेलेत. एवढंच नाही, आर्थिक दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, कौटुंबिक दृष्टिकोनातून तर पाहायचंच काम नाही, पूर्णपणे उद्ध्वस्त झालोय. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा धाडस करतोय काय तर लोकसभा जिंकायची आहे, नुसती लढायची नाही.
याच्या पाठीमागची काय पार्श्वभूमी आहे? एकच, माझ्या आईंनी मला सांगितलं आहे की भगवद्गीतेत सांगितलं आहे, कर्मण्येवारस्तु मा फलेषु कदाचन. कर्म कर, कारण तेच तुझं कर्तव्य आहे, तोच धर्म आहे. आणि धर्मो रक्षती रक्षिता, जो धर्माचं रक्षण करायचा प्रयत्न करतो, पाळायचा प्रयत्न करतो, त्याचं धर्मरक्षण करतो. आणि म्हणून मी आज धाडसाने पुढे चाललेलो आहे. माझी एवढीच विनंती आहे तमाम लोकसभा मतदारसंघातील मतदारांना, बदल जर हवा असेल न केवळ जिल्ह्यात पण राज्यात, देशात, तर मला सहकार्य करा. काही लोक म्हणतात वंचितचं तिकीट मिळालं, काही लोक म्हणतात एकनाथ शिंदेची चाटायला गेला होता. ह्या सगळ्या वावड्या आहेत, कारण प्रत्यक्षामध्ये काहीही घडलेलं नाही आहे. एवढंच नाही तर एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये तर मी ठाम भूमिका घेतली होती की मला केंद्रात 10% आरक्षणाची तुम्ही शब्द द्या तरच मी तुमच्याबरोबर आहे. आता त्या पार्श्वभूमीवर काय होणार आहे मला खरंच माहीत नाही, पण एवढं मात्र निश्चित आहे की आपल्याला सगळ्यांना या देशाला आता वाचवायचं आहे, कारण अत्यंत वाईट परिस्थितीतून सगळं काही चाललेलं आहे. कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघापासून तर राज्यात, जिल्ह्यात, देशात नुसता गोंधळ चालला आहे. त्यामुळे या गोंधळाला आपल्याला परिणामकारकरित्या सामोरे जायचं आहे आणि ती हिंमत आपल्याला ठेवायची. वीरात दौडले वीर साथ, अरे साथ जरी असले तरी ठोकून काढण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. ती मनगटात बळ छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेलं आहे आणि ती बुद्धी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली प्रज्वलित केलेली आहे. त्यामुळे या ताकदीने आपण लढूया, अशा पद्धतीची मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, आवाहन करतो की जेही माझ्यासारखे आता धर्मासाठी, सत्यासाठी पुढे सरकण्याचे प्रयत्न करत असतील त्यांना आशीर्वादित तुम्ही सगळेजण करा. पर्सनल हेवे दावे बाजूला ठेवा. कामं महत्वाची आहेत, मराठा आरक्षण महत्वाचं आहे, सर्वसामान्य माणसाचा उत्कर्ष महत्वाचा आहे. तेवढा एकच विषय डोक्यात ठेवून सपोर्ट करा. भले माझ्याकडे काही नसेल पण माझ्याकडे जिद्द जरूर आहे आणि माझ्या आईचे आशीर्वाद आणि सत्याने काम करण्याची प्रेरणा घेऊन मी चालत असल्यामुळे मला कुठलीच भीती वाटत नाही. महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या शाळेत या शैक्षणिक वर्षामध्ये मनपा शाळांचं वर्षभराचं शैक्षणिक कॅलेंडर तयार करण्यात येत असून त्या अंतर्गत मनपाच्या 11 केंद्रीय शाळेत समर कॅम्पला सुरुवात करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या शाळेत स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा प्रकल्प राबविला जात असून या प्रकल्पाअंतर्गत स्मार्ट गुरु ॲप निर्मिती, अनुपस्थित विद्यार्थ्यांसाठी सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूमची स्थापना, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग मित्र, सेमी इंग्रजी वर्ग, आम्हाला खेळू द्या, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, दैनंदिन शिक्षण, कंटेनर लायब्ररी, संगीत व क्रीडा शिक्षक यांची नियुक्ती असे विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे मनपा शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदललेला दिसतोय. शैक्षणिक वर्ष 2024 व 25 मध्ये मनपा शाळांचं वर्षभराचं शैक्षणिक कॅलेंडर तयार करण्यात येत असून त्या अंतर्गत मनपाच्या 11 केंद्रीय शाळेत आजपासून समर कॅम्पला सुरुवात झाली आहे. मनपा प्राथमिक शाळा किराडपुळा या शाळेत गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी, भारत तिनगोटे शिक्षण अधिकारी आणि ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी यांच्या हस्ते समर कॅम्पचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी रईसा बेगम मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि पालक व विद्यार्थी उपस्थित होते. समर कॅम्प दिनांक 15 ते 30 एप्रिल या दरम्यान घेण्यात येणार असून या समर कॅम्पमध्ये संगीत, गायन, वादन, चित्रकला, क्रीडा, कार्यानुभव, शाळा पूर्वतयारी मेळावा, पारंपरिक खेळ, भाषा, गणितसह मला बी इंग्लिश शिकायचं आहे असे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. औरंगाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून विनोद पाटील यांच्या उमेदवाराची घोषणा रामनवमीच्या मुहूर्तावर करणार असल्याची माहिती एडियनच्या राजकीय विश्लेषकांनी आपल्याला दिली आहे. ओबीसी असो किंवा खैरे, लोकसभेच्या प्रचारात शिंदे गटच बाजी मारणार असल्याचं शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी एडियन सोबत बोलताना सांगितलं. यावेळी त्यांनी संभाव्य उमेदवारांची नावे देखील सांगितली आहे. अहो, शिंदे साहेबांनी काय सगळ्या जागा सोडायचं मान्य केलं काय? शिरूरची जागा तुम्हाला दिली ना. आता यामध्ये महायुतीमध्ये तिढा निर्माण होऊ नये म्हणून आम्ही स्पष्टपणे विनंती करतोय की जास्त आग्रह न करता जे आमच्या जागा आहेत ते आम्हाला लढवण्याचा अधिकार आहे आणि त्या जागा त्यांना आम्हाला मिळाल्या पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. ओके, तुमचा उमेदवार अजून फायनल झाला नाही. तिकडे खैरे जोरदार प्रचार करत आहेत, पण स्वतः MIMचे पक्षप्रमुख ओबीसी इथं कालपासून आले, ते आज उद्या प्रचार करतायत. ओबीसीला प्रचार करू द्या, खैरेंना प्रचार करू द्या. उद्यापर्यंत आमची जागा जेव्हा जाहीर होईल त्या टायमाला त्यांच्यापेक्षा 10 पटीने मोठ्या प्रचाराचं यंत्रणा जी आमची रेडी आहे, त्यामध्ये भाजप आहे, त्यामध्ये अजितदादाचे राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे आणि आता मनसे पण आहे. म्हणून हे चारही जण येऊन या बाकींच्याची तिरडी उचलल्याशिवाय राहणार नाही. तुमचा उमेदवार कोण असेल, किती नावाची चर्चा आहे ते तरी आम्हाला सांगा. किती जाईल? 1, 2, 3 त्यापैकी कोणाला मिळेल? सध्याला 3 नावाची चर्चा आहे. त्या तिघापैकी एकाला तिकीट मिळेल आणि म्हणून याचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला सुद्धा त्याबद्दलचा स्पष्टपणे सांगता येणार नाही. पण ती 3 नावं तर सांगा ना. त्यातली 3 नावं आहेत. कोण आहेत? संदीपान भुमरे आहेत, राजेंद्र जंजाळ आहेत, विनोद पाटील आहेत. हे 3ही नावं आहेत समोर. तिघापैकी एकाचं नाव उद्या जाईल. हो. तर आमदार प्रदीप जयस्वाल यांनी देखील आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांचं काम करण्यास सज्ज असल्याचं एडियन सोबत बोलताना सांगितलं आहे. काय सांगाल आपण, सध्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे आणि अजूनही शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी जाहीर होऊ शकत नाही आहे. कधी जाहीर होणार काही? असं काही नाही. तिन्ही पक्षाची युती चालू आहे. अजूनही काही 108-9 लोकांची सीट बाकी आहे आणि मला वाटतं आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून 100% लवकरात लवकर छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा उमेदवार नियुक्त केला जाईल. आणि एका बाजूने भाजपसुद्धा ही सीट त्यांना मिळावं म्हणून प्रयत्न करत आहे. कसं बघताय? केलं ते खरं पाहिलं तर माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला पहिलंच संभाजीनगर नाव दिलं होतं आणि इथूनच पहिली आमची सीट, खासदारकीची पहिली सीटची सुरुवात आमची या छत्रपती संभाजीनगरमधून सुरुवात झाल्यामुळं आमची सर्वांची विनंती राहील की आम्हाला इथं त्यांनी आम्हाला सोबत करा. तुम्हाला काही जबाबदारी दिली आहे का सर? अजून आमचा उमेदवार होईल त्यावेळेस आपली आपली जबाबदारी राहील. आमची जबाबदारी आहेच ना. आमच्या मतदारसंघामध्ये ज्या 20,000ची ऋण मिळाली असेल तर 40,000ची कशी मिळू शकते, 50,000ची कशी मिळू शकते, हे सर्व काम त्या ठिकाणी करण्यात येईल. राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेनं आता बैठक घेतली. बैठकीत कसे निर्णय घेण्यात आलेले? निर्णय त्याच्यात नाही बसून कसं आहे की तुमच्या सर्वांचे पदाधिकारी आणि जे आमच्या महिला आघाडीचे अधिकारी पदाधिकारी भाजपच्या लोकांची आहे. आता आम्ही त्याचं मंडप पाणी केली, सर्वच एकत्र होतो. कारण की ज्याला तिकीट मिळेल त्यावेळेस मिळेल, पण सध्या आपल्याला जागा वगैरे ते व्यवस्थित मिळायला पाहिजे. त्या हिशोबाने सर्वांनी कामाची सुरुवात केली. ठाकरे गटाचे उमेदवार खैरे हे सध्या प्रचारामध्ये आघाडी घेते. आपला उमेदवार अजूनही जाहीर होतो. कसं बघता? काय नाही, उद्या आमचा जाहीर झालं तर तुमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आमचा उमेदवार कसं जोरात चालतो तुम्हाला लक्षात येईल. छावणी हद्दीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर दुसऱ्या दिवशी साताऱ्यात 65 वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून सदर 2ही प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. सातारा परिसरात 62 वर्षीय वृद्धाची क्रूर हत्या झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 7:30 वाजता निदर्शनास आली. श्रीकृष्ण वामन पाटील असे हत्या झालेल्या वृद्धाचं नाव आहे. महावितरणमधून सेवानिवृत्त झालेले पाटील सातारा परिसरातील चाटे स्कूल परिसरात सिल्वर रेसिडेन्सीमध्ये पत्नी, मुलगा व लहान मुलीसह वास्तव्यास होते. सोमवारी कुटुंबासोबत जेवण करून सर्व सदस्य झोपी गेले. मंगळवारी सकाळी 7:30 वाजता पाटील धक्कादायकरित्या घरात मृत अवस्थेत आढळले. सातारा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपायुक्त नवनीत कामत, सहाय्यक आयुक्त डॉक्टर रणजित पाटील, गुन्हे शाखेचे संदीप गुरमे, सहाय्यक निरीक्षक काशीनाथ महांडुळे,
साताऱ्याचे निरीक्षक ब्रह्मागिरी, उपनिरीक्षक दिलीप बचाटे, अमोल कामठे, नंदकुमार भंडारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले तेव्हा पाटील यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यांच्या पोटा व पाठीवर टोकदार शस्त्राने वार केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले. पाटील यांचा मृतदेह घाटी रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाकडे पाठवण्यात आला. 4 खोल्यांच्या रो हाऊसमध्ये पाटील यांचं कुटुंब राहतं. त्यांच्या एका मुलीचं लग्न झालं आहे. पत्नी, मुलगा, मुलगी घरात असताना पाटील यांची हत्या झालीच कशी? कोणालाच त्यांच्या ओरडण्याचा आवाज कसा आला नाही? असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे. पोलिसांनी तात्काळ पाटील यांच्या जवळच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली असून सायंकाळपर्यंत घटनेचा उलगडा होईल असेही सातारा पोलिसांनी स्पष्ट केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर कैलाश पात्रीकर यांनी दिव्यांग छोटे व्यावसायिक दाम्पत्यास नवीन कपडे भेट देऊन अनोख्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बँक ऑफ महाराष्ट्र विद्यापीठ शाखेच्या बाजूला प्रकाश पांडुरंग बनसोडे हे छोटीशी डेली नीड्सचे दुकान चालवतात. ते स्वतः दिव्यांग असून त्यांची पत्नी शोभा बनसोडे ही या कामी त्यांना साथ देते. या दाम्पत्याला डॉक्टर कैलाश पात्रीकर यांच्या वतीने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी नवीन कपडे, साडी, टॉवेल, टोपी देऊन सत्कार करण्यात आला. आर्थिक अडचणीत असलेल्या या दाम्पत्यास विद्यापीठात अल्पदरात छोटीशी दुकान टाकण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या 12 वर्षापासून हे दाम्पत्य या छोट्या किराणा दुकानावर आपली उपजीविका भागवत आहे. यावेळी कर्मचारी, पतसंस्थेचे संचालक मनोज शेटे, भंडारपाल अविनाश शिरडकर, सुभाष पालकर व संजय शिंदे आदींची उपस्थिती होती. सार्वजनिक ठिकाणी धुडगूस घालून हाणामारी करून शांतता भंग करणाऱ्या विरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका टोळक्यानं दुसऱ्या टोळक्यास मारहाण करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरातील मुलाच्या एका टोळक्याने दौलताबाद येथील मुलाच्या दुसऱ्या टोळक्यास मारहाण केल्याची घटना घडली होती. यातील एक टोळक्यानं दौलताबाद घाटात मारहाण करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. 12 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता दौलताबाद घाट येथे सार्वजनिक रोडवर दहशत माजवली व आपसात हाणामारी केली. मारामारीची क्लिप तयार करून सोशल मीडियावर टाकून समाजात दहशत निर्माण केली म्हणून सदर प्रकरणी सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 8 जणांसह इतर 10 ते 12 जणांविरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस जमादार संजय दांडगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घायाळ करत आहेत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या ठळक घडामोडींवरती. रोज रोज औरंगजेब कबर, ज्याला कबरीवर जायचे त्याला जाऊ द्या. गारपीट नुकसान भरपाईचं काय? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारला प्रश्न. औरंगाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून विनोद पाटील यांच्या उमेदवाराची घोषणा रामनवमीच्या मुहूर्तावर करणार एडीएन राजकीय विश्लेषकांचा रिपोर्ट. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.